नमस्कार, माझी मायमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवरात्रीमधील 9 दिवसांमध्ये देवीच्या कोणत्या 9 रूपांची पूजा केली जाते, देवीचे वाहन कोणते आहे, 9 दिवस देवीला 9 कोणत्या नैवेद्यांचा भोग अर्पण केला जातो, त्याचबरोबर देवीला 9 दिवस कोणती फुले अर्पण केली जातात हे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांचीही पूजा केली जाते। मातेची ही 9 रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात। नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री। नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्यानंतर आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला उपवासाची सांगता केली जाते। देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे यासाठी देवीला कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावेत याची उत्सुकता प्रत्येकालाच असते। या 9 दिवसात काही लोक उपवासही करतात। हिंदूंचा कोणताही उपवास प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही। नवरात्रीच्या 9 दिवसात 9 देवींना वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात। चला तर मग नवरात्रीतील 9 दिवस 9 देवींना वेगवेगळ्या कोणकोणत्या पदार्थांचा भोग अर्पण केला जातो याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले। शैलपुत्री नंदी नावाच्या वृषभावर स्वार होऊन उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल धारण करते। दुर्गा देवी पहिल्या रूपात शैलपुत्री म्हणून ओळखली जाते। नवदुर्गांपैकी ती पहिली दुर्गा आहे। हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले। नवरात्री पूजेच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा अर्चना केली जाते। शैलपुत्री देवीचे आवडते फूल आहे पारिजातक आणि या देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो। आश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। या रूपातील माता तपस्वी आहे। माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती। त्या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले। ब्रह्मचारिणी माता पांढऱ्या वस्त्रात विभूषित आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळ आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे। आई ब्रह्मचारिणीचे आवडते फूल हे शेवंतीचे असून ब्रह्मचारिणी आईसाठी गोड नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशीला गोड नैवेद्य अर्पण केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते। माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे। माता चंद्रघंटा या रूपात सिंहासनावर विराजमान आहे आणि तिला 10 हात आहे। त्यापैकी 4 हातांनी कमळ, धनुष्य, जपमाळ आणि बाण धरले आहेत, तर 5वा हात अभय मुद्रामध्ये आहे। याशिवाय इतर 4 हातात त्रिशूळ, गदा, कमंडलू आणि तलवार असून 5वा हात वरद मुद्रेमध्ये आहे। मातेचे हे रूप भक्तांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते। चंद्रघंटा देवीचे आवडते फूल हे कमळ आहे। चंद्रघंटा मातेची उपासना केल्यामुळे सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते। मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते। चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्यामुळे उपवास करणाऱ्यांना दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते। माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे। एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे। कुष्मांडा आईला 8 हात आहेत, त्यामुळे तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते। दुर्गा सप्तशतीनुसार कुष्मांडा देवी या जगाची प्रमुख देवता आहे। तिच्या 7 हातात अनुक्रमे कमंडलू, धनुष्यबाण, कमळ पुष्प, अमृताने भरलेली फुलदाणी, चक्र आणि गदा आहेत। 8व्या हातात सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाळ आहे। सिंह हा त्यांचा वावर आहे। कुष्मांडा देवीचे आवडते फूल हे चमेलीचे आहे। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जो मनुष्य पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो, उपवास करतो, त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात। या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो। या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्यामुळे माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो।
त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा केली जाते. आई स्कंद माता ही कुमार कार्तिकेयची आई आहे. 5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात. माता स्कंद मातेला 4 हात आहेत. देवीच्या 2 हातात कमळ, एका हातात कार्तिकेय आणि एका हातात अभय मुद्रा आहे. कमळावर विराजमान असल्यामुळे देवीचे एक नाव पद्मासन आहे. मातेची पूजा केल्याने भक्तांना सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते. देवीची मनोभावे उपासना केल्यामुळे मोक्षही प्राप्त होतो. देवीच्या या रूपाची अग्निदेवी म्हणूनही पूजा केली जाते. माता हे ममताचे प्रतीक असल्याने ती भक्तांना प्रेमाने आशीर्वाद देते. स्कंद मातेचे आवडते फूल ही पिवळी फुले असून केळी हा नैवेद्य अर्पण केला जातो. दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला केळी अर्पण केल्यामुळे शरीर निरोगी राहते. कात्यायनी हे दुर्गेचे 6वे रूप आहे. अश्विन महिन्याच्या 6व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते. माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे. मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला, म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले जाते. कात्यायनी देवीचे शरीर सोन्यासारखे चमकदार आहे. चतुर्भुज माता कात्यायनी सिंहावर स्वार आहे. तिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. बाकीचे 2 हात वरमुद्रा आणि अभय मुद्रामध्ये आहेत. तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनी देवीचे आवडते फूल झेंडू असून मध हा नैवेद्य अर्पण केला जातो. माता कात्यायनीला मध अर्पण केल्यामुळे आकर्षण शक्ती लवकर वाढते. सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्रीची पूजा केली जाते. ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे, म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. मा दुर्गेची 7वी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते. मा कालरात्रीचे संपूर्ण शरीराचा रंग अंधारासारखा असतो, त्यामुळे शरीर काळेच राहते. तिच्या डोक्यावरचे केस नेहमीच खुले असतात. गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे. तिला 3 डोळे आहेत. हे 3ही डोळे विश्वासारखे गोल आहेत. त्यातून विजेसारखे तेजस्वी किरण बाहेर पडत राहतात. आईच्या नाकपुड्यातून अग्नीच्या भीषण ज्वाला निघत राहतात. तिचे वाहन गर्दभ असून ती उजव्या हाताने उंचवलेल्या हावभावाने सर्वांना वरदान देते. कालरात्री देवीचे आवडते फूल हे कृष्णकमळ असून तिला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. या नैवेद्याचे ताट जेवणासोबत ब्राह्मणांना दिले जाते. अशा प्रकारे मातेची आराधना केल्यानंतर व्यक्तीवर येणाऱ्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि उपवासाला अचानक होणारा त्रासही कमी होतो. दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे 8वे रूप महागौरीची पूजा केली जाते. गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे. मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते. या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे. महागौरीचे सर्व कपडे आणि दागिनेही पांढरे आहेत. त्यांना 4 हात असून वाहन वृषभ आहे. आईची मुद्रा अत्यंत शांत आहे आणि तिने हातात डमरू, त्रिशूळ आणि अभय मुद्रा धारण केली आहे. महागौरी देवीचे आवडते फूल चमेली किंवा बेला असून तिला नारळ हा नैवेद्य अर्पण केला जातो. नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. तिला सिद्धीची मालकीनही म्हणतात. नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते. हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुचित घटनांना प्रतिबंध करते. मा सिद्धिदात्री कमळाच्या फुलावर विराजमान असून तिला 4 हात आहेत. आई सिद्धिदात्रीची स्वारी सिंह आहे. देवीने भक्तांवर कृपा करण्यासाठी सिद्धिदात्रीचे हे रूप धारण केले आहे. देव, ऋषी, मुनी, असुर, सर्प, मानव हे सर्व मातेचे भक्त आहेत. सिद्धिदात्री देवीचे प्रिय फूल चंपा असून तिला तिळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर अशा प्रकारे नवरात्रीमधील 9 दिवस देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 9 प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात आणि वेगवेगळी फुले वाहिली जातात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.